आज की नाही मंडळी, आपण 1 किलो आवळ्याचे लोणचं पाहतोय। त्यासाठी फ्रेश आवळी मार्केटमधून आणायची, त्यावरती डाग नसला पाहिजे, ते स्वच्छ धुवायचे, व्यवस्थित पुसायचे। त्यानंतर प्रत्येक आवळ्याच्या शिरेवरती सुरीने कट द्यायचा, प्रत्येक फोडीवरती असे फोकणे खड्डे करायचे, जेणेकरून लोणच्याचा मसाला आतमध्येपर्यंत मुरेल। आणि या फोडी अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि बी वेगळी करायची। आवळा वर्षभर खाण्याची ही अगदी छान अशी संधी आहे, त्यामुळे आवळ्याचा सीझन संपण्याआधी लोणचं जरूर करा। हे बघा, आता आपण मसाला पाहतो आहे। या ठिकाणी मी पाव किलो गूळ घेतलाय चिरलेला, 300 ग्रॅम मी शेंगदाण्याचं तेल घेतलंय, 50 ग्रॅम मीठ घेतले, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहे, 100 ग्रॅम मोहरीची डाळ, 100 ग्रॅम तिखट घेतलेले आहे, 25 ग्रॅम बडीशोप आहे, 1 चमचा हिंग आहे, 1 चमचा मेथी दाणा आहे, अर्धा चमचा मिरे, अर्धा चमचा लवंगा, 7 ते 8 वेलदोडे घेतलेले आहेत, पाव इंचाचा तुकडा आपण दालचिनी घेतलेली आहे, अर्धा चमचा आपण सुंठ पावडर घेतली आणि 1 चमचा हळद घेतली। एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर सगळ्यात आधी मेथी दाणा थोडासा जाडसर बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर सगळा खडा मसाला आपण यामध्ये परत थोडासा जाडसर बारीक करून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने खडा मसाला देखील आपण असा जाडसर बारीक करून घेतलेला आहे। आता लसणाच्या पाकळ्या सुद्धा थोड्याशा जाडसर आपण ठेचून घ्यायच्या आहे आणि एका वाटीत काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर बडीशोप मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर बारीक करायची आहे, खूप जास्त बारीक करायची नाही, याची टेस्ट लोणच्यात खूप छान लागते। आता मोहरीची डाळ सुद्धा थोडंसं रिव्हर्स मोडवरती आपण बारीक करायची आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची, अगदी बारीक करायची नाही। ती पण आपण एका वाटीत बाजूला काढून घेतली आहे। आता जे आपण तेल घेतलेलं आहे ते सगळं तेल एका पातेल्यात काढायचं आणि अगदी वाफ येते तोवर गरम करायचं। आता हे तेल थोडं मिनिटभर पडू द्यायचं। त्यानंतर मोहरीची डाळ एका बाउलमध्ये घ्यायची, थोडंसं तेल टाकून बघायचं, मोहरीची डाळ छान अशी तळली जाते। सुरुवातीला थोडंसंच टाकायचं, जर काळपट होत असेल तर थोडं थांबायचं, थोडं तेल नॉर्मल झालं की मग यावरती हे तेल टाकायचं आहे। या पद्धतीने सगळी मोहरीची डाळ अशी तळून घ्यायची आहे। हे बघा, अगदी छान अशी मोहरीची डाळ तळली गेली आहे। त्यानंतर आपण जो लसूण व्यवस्थित ठेचला होता त्यावर सुद्धा हे गरम तेल ओतायचं आणि लसूण तळून घ्यायचं आहे आणि सगळं असं छान मिक्स करत जायचं आहे। अगदी सुंदर पद्धतीने हे लोणचं तयार होतं। आता जो खडा मसाला आपण बारीक केला आहे, आता ह्या उरलेल्या तेलामध्ये सगळा खडा मसाला घालायचा आहे, बडीशोप घालायची आहे, त्यानंतर आपण हिंग घालून घेतला आहे, यामध्येच आपण सुंठ पावडर घातलेली आहे। आता हे सगळं छान जिन्नस मिक्स करायचं आणि ह्या मोहरीच्या डाळीच्या मिश्रणात घालायचं आहे। सगळं एकजीव करायचं, सुंदर मिक्स करायचं। त्यामध्ये आपण जे तिखट घेतलं आहे 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम, 50 ग्रॅम मीठ घेतले ते घालायचं, हळद घातलेली ती घालायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते आपण पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। हे बघा, 2 तासानंतर हे छान थंड झाले आणि वरती तेल आलेलं आहे। आता यामध्ये आपण जो गूळ घेतला आहे तो मिक्स करायचा आहे। गूळ मी चिरून घेतलेला आहे, म्हणजे यामध्ये पटकन मिक्स होईल आणि छान असा वितळून येईल। हे बघा, गूळ मिक्स करून झाल्यावरती यामध्ये आवळ्याच्या फोडी घालायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। खालीवर करायचं। लोणचं तर म्हणायला तयार झालं आहे, पण हे पूर्णपणे मुरण्यासाठी 8 ते 10 दिवसाचा वेळ लागतो। दुसऱ्या दिवशी बघा, तेल छान वरती आलेलं आहे, लोणचं अगदी रसरशीत तयार झालेलं आहे।